सर्वांना गुड मॉर्निंग। आज आपण सकाळी सकाळी वारीला जाण्यासाठी निघालेलो आहे। आज आहे एकादशी आणि आपण आज जाणार आहे वारीला। सकाळी 5 वाजता आम्ही निघालेलो आहे आणि आता आम्ही एक्सप्रेसला आहे। बघा कसं धुका आहे, भरपूर क्लायमेट चेंज आहे, एकदम मस्त क्लायमेट झालेला आहे। ज्ञानेश्वर दादा, निवृत्ती दादा, अलकाताई हे अगोदरच 3 तारखेला गेलेले आहेत आणि आपण आता आज आहे 6 तारीख, आपण 6 तारखेला निघालेले आहे। ते 3 दिवस वारीची मजा घेत आहे, वारीचा अनुभव घेत आहे आणि कशी वारी असते ते बघत आहेत, ते सर्व अनुभव घेत आहेत वारीबद्दल। म्हणजे खूप मजा येते वारीमध्ये आणि आम्हाला बी उत्सुकता लागलेली आहे वारीचा अनुभव घेण्याची। कशी वारी आहे, किती मजा येणार आहे ते लवकरात लवकर तुम्हाला दाखवणार आहे। किती भारी आहे फिरायला आलो। काय खाऊ घेतली, काय खाऊ घेतली? हा दे एक दे। कुठे आणले आम्हाला? आम्हाला कुठे 3 करा चा। येडू चहा पिते ना तू? चहा पिते ना? चाय चाय पिते का? चाय कसं वातावरण? मस्त आहे, मस्त आहे वातावरण। झोप आले तुला? चहा पिते ना, बिस्किट खाते ना? कैसी वाटते? मस्त मस्त एडू। ऐ ऐ मजा बघायला भेटते ना, सगळी शॉपिंग करायला लवकर गेल्यावर। येता येता मध्ये एक वाटी जेवली येताना चहा पिते ना मम्मी बी आता चहा पिलं। बघा आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो घरातून। हा आणि वेदू पण 5 वाजता उठलेली आणि 5 वाजता उठून आता आम्हाला इथून फक्त घरातून होता 340 किलोमीटर। आता इथून आपल्याला 150 किलोमीटर राहिलेला आहे फक्त। आपण 150 किलोमीटर आता पंढरपूर आहे फक्त। तर 150 किलोमीटर नंतर पंढरपूर आहे आणि आम्ही आता 12 वाजेपर्यंत पोहोचू पंढरपुरात। पण आता तिथं कसं काय एंट्री काय माहीत नाही, किती ट्रॅफिक आहे तिथं। हे बघा इथं काही लोक वारीला टेम्पूने चाललेले आहेत। बघा कसे टेम्पूमध्ये झेंडा लावून चाललेले आहेत। आता इथे विठुरायाची नगरी चालू झालेली आहे। बघा कसे पोस्टर चालू झालेले आहेत।
आता इथे आम्ही 6 किलोमीटरवर आहे आणि लांबच लांब ट्रॉफिक लागलेले आहे, कारण की येणाऱ्या गाड्या पण आहेत आणि जाणाऱ्या गाड्या पण भरपूर आहेत. तर भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पण गाड्या लोक थांबून गेलेले आहेत. आता बघूया किती पुढे जाता येतं आपल्या तेवढं पुढे जाऊया. आपल्याला पण मला तर वाटतं गाडी कुठेतरी लावायला लागेल, कारण की गाडी एकदम सगळ्या बाजूने चॉकअप झाले. आपण बघा फायनली पोहोचलेलो आहे आता पंढरपुरामध्ये. आता 2 किलोमीटर आहे, इथून चालत जाणार आहे. पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि आम्ही चालत जाणार. वारकरी हवा सुटलेली आहे भरपूर. आता इथून आम्ही चालत जाणार आहे. ट्रॅफिक भरपूर आहे. ॲक्च्युअल 2 किलोमीटर नाही आहे, तो 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. मॅपवर 2 किलोमीटर दाखवतो. वारीवाली आणि आम्ही वारीला आलेलो आहे. मोनिका बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा. या महाराष्ट्र. आता इथे आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलेलो आहे आणि आता इथं उसाचा रस पिणार आहे आम्ही. 10 रुपये ग्लास आहे. मस्त थंडगार उसाचा रस. थकलेलो आहे चालून चालून. मग आता बरं थोडीशी विश्रांती घेऊया म्हणून आम्ही थांबलेलो आहे इथं. वारीला आलेली आहे आणि तिला ऊन लागत आहे म्हणून कसा केला आहे तिने बघा. तिला ऊन लागते ना म्हणून तसं केलं आहे ना. हायकर हाय. पूर गर्दी आहे म्हणजे भरपूर चालायला जागा नाही. आम्ही अजून 3 किलोमीटर आहे मंदिराजवळ जायला. 3 किलोमीटर 2 किलोमीटर चाललेलो आहे. अजून 3 किलोमीटर जायचा. हे बघा इथे वासुदेव आहे. वासुदेव चाललेला आहे. इथं भवानी आहे. भवानी पण आहे बघा, बघू शकता तुम्ही. मंदिर दर्शनाला स्वागत, हार्दिक स्वागत. जवळजवळ पोचलेलो आहे आता आपण. आता आपला रूम आहे इथून 5 मिनिटावरच आहे. एकदम बरं वाटलेलं आहे आता. आणि बघा विठ्ठलासाठी कशी सगळे वारकरी वेडे झालेले आहेत, एकदम मग्न झालेले आहेत. काय रथ घेऊन आलेले आहेत. ही मोनिका आलेली आहे. 5 किलोमीटर चालून आलेली आहे.
तयारी आहे. आता आम्ही रूमवर आलेलो आहे. रूम घेतलेला आहे इथं आणि रूमवर आलेलो आता फ्रेश होणार आहे आणि जाणार आहे परत एकदा वारीमध्ये फिरायला. सर्व तुम्हाला दाखवून काय असेल ते. इथे बघा, इथे रंगनाथ दादाचा ग्रुप आलेला आहे. महेश दादा आणि त्यांची गँग सर्व ते आपल्या एक दिवस अगोदर आलेले आहेत. आमच्या तयारी झालेली आहे. वेदू फ्रेश झालेला आहे. आता वेदू फिरायला निघणार आहे का? हां, फिरायला दिंड्या बघायला निघणार आहे ना. हां, आणि इकडे आमचा चाय चालू आहे. इकडे पार्थ तयारी करतोय. पार्थ झाली का तयारी? हां, इकडे चाय चालू आहे. बघा वेदू, तू झाली तयारी? हां, तयारी झाली ना? हां, भेटायला आता आम्ही आलेलो आहे फ्रेश होऊन. आता आम्ही दिंडी फिरणार आहे, वारी फिरणार आहे. इकडे पार्थ आहे, मोनिका, वेदू. वेदू वेदू हाय कर. हाय. मूर्त्या आहेत सर्व. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज. मुले भेटलेले आपल्याला दादा 4-5 दिवस झाले इथे येऊन राहिलेले आहेत. अलकाबाई पण आज ते आता आज एकादश आहे, उद्या 12च आहे. तर ते आज रात्रभर सेवा करणार आहेत आणि सेवा देणार आहेत. कुठे जायचं? पहिली गाडी नाही. दादा इथे आम्हाला रस्ता सांगत आहे कसं जायचं, कुठल्या गल्लीत डायरेक्शन देत आहे, त्याप्रमाणे जाणार आहे. आता इथून आम्ही रुक्मिणी द्वार आहे तिकडे निघणार आहे. तिथून आम्ही मंदिराची प्रदक्षिणा करणार आहे. हे आपली सगळी आपली मंडळी आहे मागे. मागे राहिला तर कसं व्हायचं? पोरी नाही घेतली. आमच्या पुढे पार्थ आहे आणि त्याला गली गली माहीत झालेली आहे. आता तो दाखवत चालवलेला आहे त्याने आम्हाला. इकडे बघ रे, त्याने दाखवत चालवलेला आम्हाला. इथून यो द्वार आहे, तो द्वार आहे. आम्ही सर्व त्याच्या मागे आहे. हे बघा सगळे अलकाबाई वगैरे सर्व आहेत. इथून रुक्मिणी मंदिर आहे. हे बघा मंदिर दिसतं समोरासमोर. आता रुक्मिणी मंदिराच्या इथे निघालेलो आपण. बोल बोल. रुक्मिणी मंदिराचा प्रवेश. हो, आता आम्ही प्रदक्षिणा मारणार आहे मंदिराला. रुक्मिणी मंदिराचा प्रवेशद्वार आहे. तसा सजवलेला आहे मस्त. हत्ती काढलेले आहेत आणि असं सर्व मस्त डेकोरेशन केलेलं आहे. सर्व प्राऊड आहे. प्राऊड आपली मंडळी. पाऊली चला चला सोडलं. वापस एकदा माऊली. वेदू
ही बघा मंदिराची सजावट कशा प्रकारे केली आहे. इथं माऊलीची मूर्ती काढलेली आहे फुलांमध्ये. मुख्य दरवाजा आहे आणि आम्ही तिथे आहे. बघा सगळी आपली मंडळी आहे. ही रांग लागलेली आहे दिसतो तो पुंडलिक मंदिर आहे आणि 2 नंबर मंडळी आहे आलेली आहेत. आता इकडे मंदिर आहे, त्या बाजूला मंदिर आहे. मंदिराचं दर्शन घेऊन आपण आलेलो आहे. ही बघा चंद्रभागा नदी बघा कशी भरलेली आहे पाण्याने. बघा केवढे भाविक आहेत चंद्रभागा नदीच्या किनारी पात्रामध्ये वाळवंटामध्ये आहेत आणि दर्शनासाठी रांग तिथूनच लागलेली आहे. स्टेप बाय स्टेप पोलीस पण सोडत आहेत त्यांना आणि कोणी आंघोळ करत आहे तर कोणी रांगेत लागलेला आहे. पुंडलिक मंदिर बघायला जात आहे कोणी. भरपूर सर्व इथं क्राऊड आहे. पूर्ण पंढरी गजबजलेली आहे. इथे कोणी रूम घेतलेले आहेत तर कोणी डायरेक्ट आलेले आहेत. चंद्रभागेच्या पात्रामध्ये बसलेलो आहे. इथं चंद्रभागा बाजूला आणि आम्ही आता मुखदर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही इथं निवांत बसलेलो आहे. सगळे आहेत बघा निवांत गर्दी आहे बघा पाठीमागे. इकडे अलकाबाई थकलेली आहे. ती सांगते मला इस्कॉन टेम्पल मध्ये जायचं अजून. आम्ही जाणार आहे आता बघूया आणि बघणार आहे इस्कॉन टेम्पल कसं जायला भेटतं का बघूया बोटीमधून. तुम्ही बघितलात जागोजागी चंद्रभागेच्या पात्रामध्ये हरिनामाचा गजर चालू आहे आणि इथे आता मी वारकरी संप्रदायाची टिकली लावायला घेतलेली आहे. मस्त सर्वांनी आम्ही टिकली लावलेली आहे आणि बरं वाटलं. अलकाबाई ते वासुदेवला ते अलकाबाई. हे बघा नदीमध्ये नारळ आणि दिवे सोडायचे असतात त्याच्यासाठी हे स्टॉल लागलेले आहेत. नारळ दिवे कापडं.
चंद्रभागे किनारे आलेले आहे मोनिका. आम्ही सर्व आलेलो आहे. हे बघा पाणी कसं एकदम काच पाणी आहे. हो जायचंय. आम्ही चंद्रभागा नदीच्या किनारे आहे. हे सर्व इथून आता आम्ही इस्कॉन टेम्पलला जाणार आहे. तो इस्कॉन टेम्पल आहे समोर. हे बघा इस्कॉन टेम्पल. आणि आता आम्ही इथं आहे. हे बघा. आणि ही आपली आगरी धर्मशाळा आहे. तो मंदिर आहे तो कोणता. हे बघा यो आगरी धर्मशाळा. हे बघा संध्याकाळचा व्ह्यू आहे चंद्रभागे नदीचा. आता आम्ही होडीमध्ये बसलेलो आहे. वेदू झोपलेली आहे. आम्ही होडीमध्ये बसले. आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये चाललेलो आहे. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. खरंच एकदा तरी तुम्ही वारी अनुभवाला या आणि 1 डे 1 नाईट तरी इथे राहा. एकदम पंढरी गजबजलेली असते. भरपूर मजा येईल तुम्हाला. बघा हा केवढा मोठा जनसमुदाय आहे. केवढी लोक आलेले आहेत वारीसाठी. काय केले तुम्ही. कपडा खाली कर. वेदू ये आता आम्ही पलीकडे आलेलो आहे इस्कॉन टेम्पलमध्ये. इस्कॉन टेम्पलमध्ये आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे. श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला जाणार आहे इस्कॉन टेम्पलमध्ये. आणि आम्ही आता होडीने या बाजूला आलेलो आहे. मंदिर आहेत पंढरपूरमध्ये. ते सहज साध्या सोप्या भाषेमध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. सर्वांना कळेल असा. तर या 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 काय आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये पोचलेलो आहे. आता रांगेला लागणार आहे आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये.
आता आमचं दर्शन झालेलं आहे इस्कॉन टेम्पल मध्ये. आता आम्ही पलीकडे जाणार आहे थोड्याच वेळात. असं इस्कॉन मंदिर असं आहे. चला हे बघा बैलगाडी बघा कशी. एकादशीचं पुण्य करा. गोशाळेमध्ये आलेलो आम्ही आणि गायींना आता आपण अन्नदान करणार आहे गायींसाठी. आज एकादशी पण आहे आणि त्या निमित्ताने आपण गायीसाठी अन्नदान करणार आहे. चपले भरले. हरी बोल हरी हरी बोल हरी हरी बोल राधा रमण हरी गोविंद बोल. बरोबर. अरे त्यांना आवाज येते. इस्कॉन टेम्पलची गोशाळा आहे आणि गोशाळेमध्ये आम्ही गायींना खाना घेऊन आलेलो. हे बघा केवढ्या गायी आहेत. हे बघा वेदू पण आलेले आहे. यो गुरुजी हे बघा आता आम्ही इस्कॉन टेम्पलला आलेलो पण आमच्या होड्या बंद झाल्या त्या. आता आम्ही पायी पायी येत आहे. आता ब्रिज वरून जाणार आहे आम्ही.
ही आमची मंडळी आहे बघा, पायी पायी येते. ही बघा, ही वेदू बघा कशी खांद्यावर बसून चालले. हे अलकाताई बोलते मना इस्कॉन टेम्पल आठवण रल काय आमचा बोलतो आता रल का अलका बाय. हा हा हो हो. बघा आता आम्ही ब्रिज वरून चालत चाललेलो आहे आणि वेदा बघा कशी वेदाला खांद्यावर घेतलेली आहे. वेदा ए वेदू येदू ए येदू काय 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 पाहिजे सोबतच काय 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 पायाचं तुकडं मारायची बारी आली. इस्कॉन टेम्पल चांगलाच लक्षात राहिला. तीनशे वाचले. हा दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिर मध्ये आम्ही दर्शन घेतलेलं आहे. चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर दत्त मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता मोनिका इथे हिरव्या बांगड्या भरत आहे. ती सांगते मी आता पंढरपूरला आले तर हिरव्या बांगड्या भरणार आहे आणि तिला प्रमिला वहिनीने पण फोन करून सांगितलं की तू आता तिथे गेले ते हिरव्या बांगड्या भर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा. आणि इथे आगासन गावातली भरपूर मंडळी आलेली आहे, एकत्र आलेली आहे आणि त्याने आता इथं आपण एकादशीचा फराळ करत आहे रात्रीचा एकत्रपणे. त्याने सर्वांनी बनवलेला आहे ते एकत्र येऊन.